ज्या वेळेस 12 वर्ष पहिले याची गाडी कमीत कमी 50 लाख रुपयाची ना 4 कोटी रुपयाची याची आणि आमच्या मालाच्या भावाचे जागेवर आहेत आणि खर्च पण इतर किंमता पाहा ना शेतकऱ्याच्या तुम्ही ध्यान द्यावा ना, नाहीतर शेतकऱ्याचा मुलगा एक दिवस हा नक्षली झाल्याशिवाय राहणार नाही सर. इतकं ध्यान ठेवा तुम्ही, दखल घ्या सर. कशा हाच चेहरा तुम्हाला भविष्यात आरोग्य होऊन दिसणार, इतकं ध्यान ठेवा तुम्ही. आणि इथं हे काय माता की जय, भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. शेतकऱ्याला मालाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला मालाला भाव मिळालाच पाहिजे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पीक विमा नाही, नापिकीचे पैसे आले नाहीत, शेतकरी त्रस्त झालेला आहे. 10 वर्षापूर्वीचे भाव आज पण आहे. सोयाबीनले 4000 भाव आहेत. 10 वर्षापूर्वी 4000 भाव होते, आज पण तेच भाव आहेत. खर्च तिप्पट झालेला आहे, सोंग्याचा खर्च दुप्पट झालेला आहे, बियाचा खर्च दुप्पट झालेला आहे, बियाची बॅग दुप्पट झालेली आहे. पण सोयाबीनचे भाव जे ते जाग्यावरच आहेत. काय भाव आहे सोयाबीनचा? सोयाबीनला भाव आता 42-43 रुपये भाव आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा आम्हाला ते 6 ते 7 हजार रुपये आहे. जास्त अपेक्षा नाही आहे, तरी पण घाटात आहोत आम्ही. एका एकरामध्ये आम्हाला यावर्षी 3 ते 4 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. एका एकरात आज यावर्षी 24 सर्व सोयाबीन झालं एका एकरात. खर्च 35 ते 40 हजार रुपये आहे. आधी तुम्ही कोयता दाखवून आणि बंदूक चालून पाटण मार्केट समोर आंदोलन केलं होतं. हो. त्याची दखल अजून कुठेपर्यंत घेतली नाही? कोणीच होता की तुमचं आंदोलन नाही सर. माझा निषेध होता सर, तो माझा निषेध होता तो, पण त्या निषेधचा कोणी दखल नाही घेतली. शेतकऱ्याचा पोरगा एक ना एक दिवस तरी हातात बंदूक आणि कोयता 100% घेणार सर. तुम्हालाही सांगतो मी. येणारा चेहरा दाखवून दिला यांना की बा येणाऱ्या 10 वर्षात परिस्थिती राहणार आहे. कसं आहे सर, शेतकरी फार त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्याची बाजू कोणी मांडूनच नाही राहिलं. शेतकरी कोणीच नाही आहे. विरोधी पक्ष सर म्हणजे सत्ताधारी पक्षाला माज आलेला आहे सर. विरोधी पक्ष भीतीने घाबरलेला आहे. म्हणजे बोलायला कोणीच नाही आहे. आवाजही दाबायचा प्रयत्न करतात. आता इतका मोठा मोर्चा आपण आणला इथं. निषेध आता आम्ही आक्रमण भगतसिंगच्या मार्गाने आम्ही निषेध करू सर याच्या पुढे. काहून तर सर आता आमच्या नजरेत तर इंग्रजच आहेत. कारण ते इंग्रज बाहेर देशातले होते सर, हे इंग्रज आपल्याच देशातले आहेत. यांचा कार्यक्रम 100% लावा लागेल सर आम्हाला. आता यांना स्वतः समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे. काही जास्त दुखणं नसते सर शेतकऱ्याचं, काही जास्त अपेक्षा नसतात शेतकऱ्याच्या.